आता आपण बघूयात महत्त्वाच्या 25 बातम्या। लाडकी बहीण योजना सुरूच राहणार। 26 तारखेच्या आत लाडक्या बहिणींना लाभ मिळणार, अजित पवारांची माहिती। संजय गांधी निराधार योजनेनंतर लाडकी बहीण योजना ही बंद होणार, प्रणिती शिंदेंचा दावा। तर पैसे घेऊन तुम्हाला आत्मविश्वास आणि संरक्षण मिळणार आहे का, प्रणिती शिंदेंचा महिलांना सवाल। पक्षाच्या वाढीसाठी कामाला लागा, येणारा काळ राष्ट्रवादी काँग्रेसचा असला पाहिजे हे लक्षात ठेवा। एका कार्यकर्त्यावर 25 घरांची जबाबदारी द्या, अजित पवारांच्या सूचना। तर पालिका निवडणुकीत प्रभाग 4 नगरसेवकांचा असणार, पवारांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मूळ गावी दरेगावात गेल्याची माहिती। काही महत्त्वाच्या कामांसाठी शिंदेंचा दरेगावात 2 दिवस मुक्काम। आमदार कालिदास कोळंबकर यांची वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियामध्ये नोंद। कालिदास कोळंबकर सर्वात जास्त वेळा सलग विधानसभा निवडणूक जिंकणारे पहिले आमदार। केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडून गोदावरीसह 5 नद्यांच्या स्वच्छतेचा कार्यक्रम हाती। नाशिक महापालिकेचा 2780 कोटींचा नमामि गोदा प्रकल्प गुंडाळला जाण्याची शक्यता। पुण्याच्या जुन्नरमधील पिंपळगाव जोगामधील धरणातून कालव्याला आवर्तन सुरू। लाखो लिटरच्या गळतीमुळे कालव्यालगतच्या पिकांना फटका।